11चा तोच 29च्या तारखेत आला. सिक्वेन्स अशी आहे. 29 राहू दे आता. 29/11 ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस हे केजच्या एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला कुणाचा आरोपी आहे, विष्णू चाटे. तर 29/11 हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्याची एक रजिस्ट्री होती. त्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि त्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे. हा टायमिंग. ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही. ही केस संतोष अण्णाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे. त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले, बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही. वरून फोन आला एकदा, तक्रार घेऊ नका. इथं कोणी जरी आलं, किती जरी मुर्दे पडले, तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कोणाची केस घेत नव्हतं. ही वास्तविकता आहे. ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडे की अण्णांचा खून झाला, पण हाफ मटर इतक्या प्रकारचे झालेले आहे. डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून घेऊन मारलेले आहेत. ते लोक समोर येत नाहीत काही. भीतात ते लोक. बाहेर गेले लोक तर त्यांना वाटतं आपल्या भावाकडून कोणी येऊन आपल्याला मारतं का काय. हे झालं 29 तारखेचं, जो की एफ आय आर याचा कधी झाला, घटना झाली 29ला आणि एफ आय आर झाला 11/12ला खुनाच्या नंतर. त्यावेळेस तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा एफ आय आर झाला नाही, हा सुद्धा एफ आय आर होत नव्हता. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस घटना घडली, आरोपी परत आले, वॉचमॅनला मारहाण केली. वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की असे भांडण चालले. त्यावेळेस भावाला देखील मारलं. गावाले भरपूर होते. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता. त्या दिवशी मग गावातून काही लोक आले. शनी सरपंचाला हात म्हणजे मारलं, शनी त्यांना मारलं. पण ती भांडणं अशी होती की सोडासोडीची. मी स्वतः, तुम्ही इन्क्वायरी करा, PSI शिंदे साहेबांना बोलून घेतलं की माझा तुमच्या स्टोअरला असे असे भांडणं चालले, त्या जे कोणी आहेत त्यांना घेऊन जा. आणि आम्ही त्यांना अंगाला हातही नाही लावता दोघा भावांनी. हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ खाऊन थांबवले आणि ह्या आरोपीला सोडलं. त्या आरोपीच्या गाडीमध्ये, जी की खुनाला गाडी होती, त्याच्यात सगळे हत्यार होते. तरी देखील ती गाडी सकाळी 7ला इकडे चक्रा मारती मसाजोगला. हे आरोपी संध्याकाळी 11:30 वाजता जामीन होती यांची, टेबल जामीन. आणि तो जामीन करणारा बालाजी तांदळे, जो की CID ऑफिसला, जो रजाया पुरवतो ह्यांना पांघरायला, आरोपीला पाण्याच्या बिस्लऱ्या पुरवतो, हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे या 29 तारखेचा. त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी 12 तारखेला झाली. खून झाला 9 तारखेला, अॅट्रॉसिटी झाली 12 तारखेला. ही अॅट्रॉसिटी 6ची. ही जर अॅट्रॉसिटी 6च्या 6ला झाली असती तर ह्या जे पूर्णपणे लोक आहेत हे कमीत कमी 15-20 दिवस मध्ये असते. यांना कळलं असतं प्रशासन काय, शासन काय, कायदा काय, गुन्हा केल्यावर काय होतं. ते बिलकुल झालेलं नाही. आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर मिसिंगची केस 3.5 घंट्यांनी आमची गडबडीत बाहेर होतो, आम्ही तर सही करायला मध्ये बोलवून सही घेतली, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर घटना घडली 7 पर्यंत. सगळे लोक गावातल्या रस्त्यावर बसले रात्रीच्या 1 वाजेपर्यंत. तोपर्यंत कुठलेही कोणी त्याचा फेरबदल केला नाही, कोणी पुरवणी एवढा घेतला नाही. रात्री 1 वाजता शब्द दिला. जे PI बल्लाळ आहेत, ऑडिओ क्लिप त्यांचे आलेले आहे, त्यांचे काय संबंध आहेत कोणासोबतचे, तर त्या बल्लाळांनी इथं सांगितलं की 9 वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो, तुम्ही आता उठा. बाया, माणसं, लेकरं, सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते. मग सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. रात्री घटना घडल्यावर 10:30 वाजेपर्यंत आरोपींची फोन चालू होती. मी स्वतः विष्णू चाटेला 12:30 वाजता फोन केलाय, तरी फोन चालू होता. यांनी कुणालाही ट्रेस न करता, कुणालाही पकडलं नाही. हे आरोपी वाशीकडे गेले त्याचं कारण होतं तिथं की PSI घुले नावाचे यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे. त्यांनी सांगितलं की पुढे पोलीसच्या गाड्या आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची, कुठून पळून जायचं. आणि म्हणले पुढे जंगल आहे. कुठं जंगल आहे? वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा सॅटेलाइटवर, तिथं जंगल आहे का बघा. ते म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले. हे झालं. त्याच्यानंतर मग आदरणीय मनोज दादा इथं जवळपास 4 वाजता आले होते. ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत होते. त्यांनी पुरवणी FIR करून घेतला. त्याच्यानंतर PM केलं. 1:30 वाजता इथं ज्यावेळेस अंत्यविधी झाला भावाचा त्यावेळेस मनोज दादा इथं होते.
जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कोणी आमच्याकडे येत नाहीत, कारण का तिथंच विषय सगळा संपत होता. त्यावेळेस गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी 11 वाजता गुन्हा नोंद झाला. आपण बसलो त्याच्या या जागेवर आपल्या, म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे. मग पुराणी जबाब केला. त्याच्यानंतर हा गुन्हा झाला. हा असा घटनाक्रम आहे. आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सारांश द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा, ते SP साहेब असतील, ते PI साहेब असतील, ते LCB चे लोक असतील, ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली. हा खून हा आरोपीने केला नसून हा यंत्रणेने केलेला गुन्हा आहे असं मी त्याचा भाऊ म्हणून ठोकपणे सांगतो आणि त्याचे सगळे पुरावे देतो. पोलिसांना ज्यावेळेस मी DYSP साहेबांना बोलतो की ये त्यांना हिंदी बोलतात कि ये इसका कॉल आता था क्या कभी तुमको, कभी कभार आता था क्या? बोले हमको सभी को फोन आता था. 50 ते 60 कॉल आहेत त्या दिवशी. आणि ह्यांचे जर 6 तारखेपासून 18 तारखेपर्यंतचे जर कॉल रेकॉर्ड काढले, 1,000 कॉल निघते यांच्यासोबत. घटना घडल्यापासून 15 दिवस तरी या खुनाला कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हतं ह्या लोकांनी ज्यांनी गुन्हा केले. आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील मुलगा आहे मी, माझा भाऊ गेला, माझं सगळं जे आयुष्यातलं जे होतं ते सगळं गेलं. माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतं, गाव दाखवतं, ते दाखवतं, पण मी जिवंतपणे माझ्या भावाला, माझे आई वडील, माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता. मी त्याच्या सावलीसारखं आतापर्यंत राहत होतो. मला त्याची उणीव कशालाच भरून येणार नाही, कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केले निस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी मिळून सोबत केलं. माझा एवढा घात केलाय तर तो घात ह्या लोकांनी केलाय. आणि असे 100वर प्रकरण असतील. तुम्हाला त्याच्यातला एक फोटो दाखवतो. हे लोक बिचारे यांच्या घरी कुणीच नाही लढायला. जे तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. असे 100वर लोक आहेत, त्यांना अशा पद्धतीनं मारले जाते. तेच पोलीस स्टेशन मध्ये CCTV काढायला सांगा बाप्पा. त्या दिवशी यांची देखील घेतली. एकदम गरीब माणूस आहे. नाव, गाव, पत्ता, दवाखान्यात घेतलेली ट्रीटमेंट, आमच्याकडे सगळे पेपर आहेत. आम्ही टिकलोच फक्त गावाले आणि आम्ही एका गोष्टीवर की जे ह्या पोलीस यंत्रणेला 8 दिवसात पहिल्या करायचं होतं ते केलं नाही. पण आम्हाला जर तसं त्यांच्यावर भरोसा टाकून बसलो असतो तर काही आमचं कोणी ऐकून घेतलं असतं. आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. सगळे CCTV हे समाजातून आले, काही पत्रकार बंधूंकडून, काही चळवळीतल्या लोकांकडून आले, काही गावकऱ्यांकडून आले. हे दुर्दैव आहे. या पोलीस स्टेशननं पहिल्या 6 दिवसात पूर्ण जिल्ह्यातले सगळे CCTV फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे. सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी. घटना झाल्यावर पण हप्ते वसुली करतायत. आता जो कृष्ण आंधळे ना फरार, त्याच्या मित्राने त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक मोहिते नावाच्या डोक्यात कोयता मारला. तो लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला आम्ही डिस्चार्ज होता आम्ही गेलो होतो स्वतः तिथं. एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो. आणि होमगार्ड आहे तो, स्वतः होमगार्ड आहे तो. म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या, पुढे सुद्धा ही घटना अशा लोक जे आहेत ना, आरोपीची सुनावणी असेल ना ताई, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवत आहेत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय. आम्हाला कुठेतरी भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती वाटावं. पण मी स्वतः, माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही. आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ, कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधीही कुठेही उतरायला तयार आहोत. गावकरी सोबत आहेत. यापेक्षा सगळे समाज, तुम्ही सगळे लोक, लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या सोबत आहेत. आम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या निकालाबाधित सत्य आणि ह्याचे आमच्याकडे पेपर आहेत. आणि ज्या काही अनावश्यक गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या तुमच्याकडे न मांडण्याचे कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं, जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो दाखवले. खूप आहेत अशा फाईल, खूप झाल्यात ह्याच्या. जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मसुदेवाल्यांनी तयार केलेली. हेच काम त्यांचं होतं, त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. आणि आमची प्रामाणिक भावना आहे, जे या लढ्यामध्ये सगळे येतात आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे की तुम्हाला सांगितलं गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या 2 वर्षात भेटलेलं. हे जे आरोपी आहेत सगळे, ते आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्या 10% पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत. आणि ते गुन्हे कोणते किरकोळ, शेतीचा वाद, कुठंतरी ह्याचा वाद, पण ते असे गंभीर गुन्हे नाही. हे 2 फरक आहेत. एवढं गाव चांगलं आरोपी आहेत ना सांगतात असं सांगायचं. म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे, असं आमच्या गावचा इतिहास आहे. आणि असं गुन्हा गोविंदानं गाव चालणार त्याचे इतके भयानक पद्धतीनं संपवलं
आम्ही आमच्याकडे कधीही आम्ही याची उणीव भरून काढू शकत नाही. हे सगळं तुमच्याकडे आहे. आता तरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, दीपक काका नागरगोजे खूप चांगलं काम आहे. 1000 मुली त्यांच्याकडे अनाथ ते सांभाळतात. त्या डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. त्या लोकांचं मनोगत आहे. फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे हे खाली जोडलेलं आहे. आणि आताचं जे ध्वजारोहण आहे 26 जानेवारीचं, जे आरोपी आहेत त्याच गावचे, ते दत्ता दादा बारगाचे, दत्ता भाऊ बारगाचे म्हणून त्यांचा एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी, विधवा महिलांसाठी एक आश्रम आहे इथं. त्यांचं ते काम करतात. त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोष अण्णांच्या विषयी तरी सगळं कळतंय. त्या गावाचा इतिहास काय आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा राहिला. 9 डिसेंबरला त्या दिवशी घटना घडली. गावातले काही तो केस पोलीस स्टेशनला गेले. पण ते पोलीसवाल्यांनी दिशाभूल केली. इकडे जीवाची वाडी म्हणून गाव आहे आणि संतोष अण्णाला चिंचोली शिवारात